लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो पुढील आठवड्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या कोणत्या ताईला 11वा हप्ता हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी सान टीव्हीची आलेली आहे। काय बातमी असणार आहे, कोणत्या महिला हे पैसे भेटणार आहेत, हा हप्ता 11वा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या ताई या ठिकाणी 11व्या हप्त्याला पात्र असणार आहेत, कोणत्या ताई 11व्या हप्त्याला पात्र नसणार आहेत, कोणत्या ताईला मागचे पण पैसे भेटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ सुरुवात करत आहे। बघा लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो मे महिन्याचा हप्ता आहे, बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत बसल्यात की सर हा 11वा हप्ता आम्हाला कधी येणार आहे, सर मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे। तर या मे महिन्याचा या ठिकाणी वार, या ठिकाणी तारीख काय असणार आहे या ठिकाणी पुढे आलेली आहे। ती तारीख काय असणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडकी बहीण योजना बघा एक मोठी अपडेट आलेली आहे पुढील आठवड्यामध्ये आज बघा 17 मे आहे, आज 17 तारीख आहे आणि पुढील आठवड्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे। साम टीव्हीची मोठी बातमी समोर आलेली आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या या व्हिडिओला व्यवस्थित बघायचं आहे, काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून सांगणार आहे। चला या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना खुशखबर। बघा खुशखबर म्हणजे आनंदाची बातमी, खुशखबर आहे तुमच्यासाठी लाडक्या बहिणीनो, कारण की बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या, बऱ्याच ताई या ठिकाणी मेसेज करत आहेत, कमेंट्स करत आहेत की सर हा 11वा हप्ता कधी भेटणार आहे। त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांना खुशखबर सांगत आहे, सगळ्यांना पैसे हवेत ना, सगळ्यांना 11वा हप्ता हवाय ना। बघा एक खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। खुशखबर पुढच्या आठवड्यामध्ये, बघा पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट जमा होणार 1,500 रुपये। समोर आली मोठी बातमी, बघा खटाखट पटापट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत, पटापट तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे। तर लाडक्या ताईंनो सर्वांना आनंदाची बातमी आहे। आता तारीख काय असणार आहे पुढच्या आठवड्यात, म्हणजे नेमक्या कोणत्या तारखेला वाटप सुरू होणार आहे हे देखील आपण पुढे बघूया। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, कोणी व्हिडिओ थांबवू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला या ठिकाणी तुम्हाला तारखेसहित एकदम तुम्हाला ओरिजिनल सगळ्या बातम्या दाखवणार आहे। बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे, साम टीव्हीची बातमी आहे। वार या ठिकाणी बघा, दिनांक बघा 17 मे 2025, आजची लेटेस्ट बातमी आहे, जुनी बातमी नाहीये, आजची लेटेस्ट बातमी आहे तुमच्या समोर। लेटेस्ट बातमी आजचीच बातमी आहे, 17 मे ची बातमी तुमच्या समोर आहे। लाडकी बहीण योजना खुशखबर पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट जमा होणार 1,500 रुपये। समोर आली मोठी बातमी। लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांच्या पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो, याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा डायरेक्ट त्यांनी मे महिन्याचा अपडेट, मे महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे अशा स्वरूपाची बातमी दिलेली आहे। कुणी साम टीव्हीची बातमी। बघा ही बातमी आहे साम टीव्हीची, ही बातमी मी सांगत नाहीये आता, किंवा कोणी तुम्हाला दुसरं कोणी सांगत नाही, तर ही साम टीव्हीने ही बातमी दिलेली आहे की पुढच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता किती महिलांना होणार आहेत, कोणत्या महिलांना होणार आहेत सगळं सांगणार आहे। पडताळणी तुमची होणार आहे का, लिस्ट लागणार आहेत का, कसं चेक करायचं सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झालेत का, इथं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 10 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत का ते सांगायचंय। आणि त्याच्या बरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटीचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का हे सांगायचं आहे। बघा आज तुम्हाला एक नवीन प्रश्न विचारत आहे, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। बऱ्याच टाइम असतील सर आम्हाला मागचा हप्ता भेटलाय मग आम्हाला पुढचा हप्ता भेटून जाईल का, असं होणार नाही। डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि डीबीटी चेक करायला फक्त 5 मिनिटं लागतात। लवकरात लवकर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचंय, कारण की जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्या महिन्याचा तुम्हाला हप्ता भेटणार नाही। ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह करून घेताल त्या महिन्यापासून पुढचे पैसे चालू होतील, मागच्या महिन्याचे पण भेटतील, पण ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला लाडक्या ताईंनो आता बातमी बघूया, नेमकी काय साम टीव्हीने बातमी दिलेली आहे ती बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। लाडकी बहीण योजनेबाबत महिला फक्त एकच प्रश्न विचारत आहेत। बघा सगळ्यांना माहितीये, सगळ्या महाराष्ट्राला माहित झालंय की एकच प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे। कोणता प्रश्न आहे बघा, मे
मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। बघा तुमचा पण हाच प्रश्न सगळ्यांचा दररोज येत आहे की सर लाडक्या बहिणींचा हा मेचा हप्ता 11वा हप्ता नेमका कधी येणार आहे, सर आम्हाला हा कधी हप्ता जमा होणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली, सगळ्या महाराष्ट्राला वाटतंय की हा मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। त्याच्याबद्दल साम टीव्हीने एक मोठी बातमी दिली बघा। मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा सुरू होईल तरी अद्याप मे महिन्याचा हप्त्याबाबत कोणी घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे कधी खात्यामध्ये खटाखट 1,500 रुपये जमा होतील असं महिला विचारत आहेत। बघा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे महिलांचं किंवा तुमचं पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की बाबा मे महिन्याचा संपत यायला, मग अजून कसं काय घोषणा झाली नाही, अजून कोणत्या मंत्र्यांनी काय सांगितलं नाहीये, अजून आदित्य तटकरे मॅडमनी का बोललं नाहीये की पैसे या दिवशी येतील। तर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, आम्हाला पैसे कधी अकाउंटला येतील याच्याकडे सगळ्यांची विचारणा होत आहे। तर लाडक्या ताईंनो, साम टीव्हीने याच्यावर एक मोठी बातमी दिली, आता ती बातमी आपण या ठिकाणी बघूया। पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी मे महिना संपायला फक्त 1 आठवडा उरलेला आहे, त्यामुळे याच एका आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून महिन्या अखेरीला पैसे जमा केले जात होते, त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील अशी आशा निर्माण झालेली आहे। म्हणजे लाडक्या ताईंनो यांनी एक शक्यता सांगितलेली आहे की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात। पुढचा एकच आठवडा राहिलाय, कारण आता मे महिना संपायला किती दिवस राहिलेत, फक्त जवळजवळ बघितलं तर एक 10-12 दिवस राहिलेले आहेत आणि 12 दिवसामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी अकाउंटला यायचे असतील। कमीत कमी हप्ता वाटप व्हायला 3 ते 4 दिवस लागतात, तर आता 12 दिवसामधून 4 दिवस गेले तर राहिले 8च दिवसात, म्हणजे या येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप व्हायला सुरुवात व्हायलाच पाहिजे। तर लक्षात घ्या लाडके ताईंनो, तुम्हाला तारीख या ठिकाणी सांगत आहे 24 मे, परत सांगतोय 24 मे ला ब्रदर्स डे आहे आणि 26 मे ला सोमवार आहे, शेवटचा सोमवार या महिन्याचा शेवटचा सोमवार आहे 26 मे ला। तर या 2 तारखेपैकी 1 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे सुरुवात होऊ शकतं हे या ठिकाणी सांगितलं जात आहे, पण अजून पण सांगतोय अधिकृत माहिती आलेली नाही। ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या अंदाज व्यक्त केले जात आहे। मागचा जो अंदाज होता की मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे आलते, असे पैसे आलते, त्याच्यामुळे अंदाज व्यक्त केला आहे की अजून कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाहीये, पण महत्त्वाची शक्यता जास्तीत जास्त 24 मे 26 मे या 2च दिवसाला आता शक्यता आहे। जर मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी नाही भेटला तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी केवायसी येणार आहे। बघा परत सांगतो तुम्हाला, केवायसीचं तुम्हाला एक व्हिडिओ मी संध्याकाळी बनवून टाकणार आहे किंवा उद्या बनवून टाकणार आहे की ई केवायसी, बघा लाडक्या बहिणीची ई केवायसी पण होणार आहे जून महिन्यामध्ये, त्याची या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर त्याच्याबद्दल कशी करायची ई केवायसी, ती ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला कसे या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगतो, कारण ई केवायसी शिवाय तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही। जूनच्या नंतरचे बोलतोय, आताचे नाही, जूनच्या नंतरच्या हप्ते जे जुलैचा हप्ता असणार आहे तो ई केवायसी शिवाय तुम्हाला भेटणार नाही, त्याच्यामुळे ई केवायसी करणं खूप गरजेचं असणार आहे त्यावेळेस, त्याच्यामुळे ती पण गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडके ताईंनो, इथेच आपण थांबणार आहोत। कुणाला काही जरी अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचं, आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल ताईंनो सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे, कारण ई केवायसी बद्दल आपलं या चॅनलवर तुम्हाला उद्या माहिती दिली जाणार आहे। आज संध्याकाळी एक माहिती भेटेल आणि उद्या एक माहिती भेटणार, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणीची ई केवायसी कशी करायची पुढचा व्हिडिओ तुझ्यावर असणार आहे। सगळ्यात अगोदर मी हे सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल, उद्या पाहायला भेटेल। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।